फुटवर किंवा थोडी जास्त असते पाऊण फूट पर्यंत. त्यावेळेस जर आपण त्याचा शेंडा कट केला आणि मग तुम्ही मजुराच्या हाताने करा, पण आता मजुराची तर आपल्याला खर्च कमीच करायचा आहे नांदुरकर साहेब. त्याच्यामुळे जे आपल्या बॅटरीच्या पंपावरचे जे यंत्र आलेले आहे व्यवस्थित काळजीपूर्वक जर त्यांना आपण शेंडे कट करू शकतो. शेंडे कट करताना छोटा 1 इंचाचा शेंडा कट करण्यात आला पाहिजे. आता होते कसं की 5 फुटावर आपले डोळे राहते आणि 4-4.5 फुटावर आपलं पीक राहते. कट करताना थोडं जास्त पण होते, म्हणून त्यांना सांगायचं काळजीपूर्वक काम कमी झालं तर चालेल, परंतु फक्त 1 इंचाचा शेंडा कापायचा आहे. जास्त जर शेंडे 4 फुट जर कापले गेले तर निघालेले फुटवे सुद्धा आपले चालले जाते. आणि जितकी जास्त तूर कापल्या जाईल, माझा अनुभव सांगतो, तितकी तूर आपली लेट जाते. म्हणून 1 इंचाचा शेंडा कापून तोही 25 ते 30 दिवसाच्या दर. त्याच्यानंतर दुसरी जे कापणी आहे तोपर्यंत तूर आपली मांडीपर्यंत येते टोंगळ्याच्या वर. आणि तेव्हा मात्र जे शेंडे असते पूर्ण जे एका फुलीवरचे जे शेंडे आहे 10-15 असे शेंडे खाते. त्यावेळेस आपण कापणी करतो, पण ते करताना आपण मजुराला काय सांगतो की सर्व शेंडे आले पाहिजे, बरं एकही सुटला नाही पाहिजे. मग सर्व शेंडे घेण्यासाठी जसे 5 बोट सारखे नाही आहे असे शेंडे सारखे नसते, एक एक लहान मोठे वाढत जाते. मग आता हे एवढे शेंडे जसं अंगठ्याच्या जवळ आहे, इथून मग तो कापणी करतो, मग त्याच्यात पुन्हा जास्त तूर कापणी होते, पुन्हा तूर लेट जाते. म्हणून मजुराला एकच सांगा की एका ठिकाणी 4 बोटाची फक्त कापणी करायची आहे. जेवढे शेंडे आले तेवढे चालते, बाकीचे नाही आले तरी चालेल. कारण मुख्य शेंडे जेव्हा कापल्या जातील, बाजूचे शेंडे हे आपोआप वाढतीलच आणि जाड बनतील. शेंडे खुडल्यामुळे फुटवे भरपूर येतात. आणि तुरीचं एक लक्षात ठेवा, ज्या तुरीच्या झाडाला फुटवे जास्त त्या तुरीचं उत्पादन जास्त. आता आपण जेव्हा सोयाबीन मध्ये पेरणीच करतो, बऱ्याच ठिकाणी पेरणी करताना एकरी 4-5 किलो बियाणं पाडतो. बियाणे खूप लागते, टोकन मध्ये एकरी 1.5 ते 2 किलो लागते. आणि पेरणी केल्यामुळे जवळजवळ 1-2 इंचावर 4 इंचावर झाडं राहते. आता त्याच्यामध्ये असं होते की ते कापणी करतो म्हटलं तर त्याला जागा नाही फुटवे करायला, म्हणून शक्यतोवर आपण टोकन केली पाहिजे. आता याच्यात बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न येते की आमच्या शेतात तूर जळते, तर त्याच्यासाठी मेटॅलिझम आणि ट्रायकोडर्मा या 2 गोष्टीचं जर तुम्ही ड्रिंचिंग केलं, पीक हे 20-25 दिवसाचं 1 महिन्यात असताना, तर तूर तेवढी मूळभूत जो नावामुळे जे रोगामुळे जे तूर मरते ते मरत नाही. परंतु एक झाड, जसं आता मुकुंदराव साहेबांनी माझ्या शेतामध्ये बघितले तूर, 1-2 झाड आहे, खूप चांगले फुटवे आले, त्याला खूप चांगले बनलेले आहे. आणि जसं एका ठिकाणी जर फुलीवर बऱ्याच ठिकाणी आपली पद्धत अशी आहे 10-12 बिया बाहेर टाकून देते, घरचंच बी राहते आणि त्याच्यात झाड बनत नाही, अशा बोटासारखी सुद्धा काडी बनत नाही. आणि मग ते शेंगा लागल्यावर तर पटकन आडवी पडून जाते, फुटवे सुद्धा त्याला राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी एक काम करायचं, शक्यतोवर एका फुलीवर 1-2 बी आणि 1-1 फूट अंतरावर आपलं झाडाची लागवड आली पाहिजे. 2 वेळा शेंडे कापणी झाली, त्याच्या मागे बुरशीनाशकाची फवारणी केली. बुरशीनाशक हे याच्यासाठी की त्या पिरियडला पावसाळ्यात जनरली आपल्या जुलै-ऑगस्ट मध्ये कापणी येते, त्यावेळेस पाऊस राहते. कट केल्यानंतर तिथं थोडं पातळ असा स्त्राव निघतो त्या झाडाच्या खोडात वरतू शेंड्यातून, आणि त्याचं मग पाऊस वगैरे आला तर बुरशीची लागण होते आणि निघालेले फुटवे काही असे जळल्यासारखे होतात. तसे 100% निघालेले फुटवे आपले राहतच नाही, हा निसर्ग आहे. काही फवारणी बुरशीनाशक फवारणी मारूनही आपले जळल्या जाते, परंतु त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जितकं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करायचं. त्याच्यानंतर ह्या तूर पिकाला मी खताचा जो डोस आहे तो 1.5 महिन्यानंतर दिला. आता आपल्याला प्रश्न पडला असेल का एवढा उशिरा कसं काय खत दिलं बा तुम्ही. दरवर्षी मी वेगवेगळे प्रयोग केलो, कधी लावताना खत दिलं, कधी 15-20, कधी महिन्यानी, कधी 1.5 महिन्यानी. याच्यात काय झालं की खत सुरुवातीला दिल्यानंतर पटकनच काडी आपली हातभर येऊन जाते, वरतून फुटवे चालू होते. म्हणून त्याच्यासाठी त्या झाडाला त्याच्या नैसर्गिक वातावरणामध्ये त्याच्या नैसर्गिक नियमानुसार त्याला वाढू द्यायचं, मुळं त्याचे खोल जाऊ द्यायचे, त्याला त्याच्या पद्धतीनं राहू द्यायचं. आणि तूर पिकाला आपल्याला जास्त तूर वाढवून काहीच फायदा नाही, आपल्याला फुटवे महत्वाचे आहे, त्याला येणारा शेवरा महत्वाचा आहे. त्याच्यासाठी जेवढं झाड ठेवणं व्यवस्थित राहतील तेवढं चांगलं. म्हणून जेव्हा मी 1.5 महिन्याला खत दिलं त्यावेळेस त्याचे रिझल्ट मला छान मिळाले. आणि दुसरा जो खताचा टर्निंग पॉईंट आहे तो म्हणजे जेव्हा तूर आपली शेवऱ्यावर सुटते त्या पिरियडला आपल्याला खत द्यायचं. काही शेतकरी देतात, परंतु कधी कधी आपण लक्ष देत नाही. पण तूर शेवऱ्यावर सुटते त्यावेळेस खत का बरं द्यायला पाहिजे याच्या
त्याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्या. तूर आपण जून मध्ये लावतो, जानेवारी मध्ये काढतो, आणि तुरीचा जो शेवरा आहे तो शेवरा तुरीला ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात आपले सोयाबीन निघते आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवरा यायला सुरुवात होते. मग आता जून मध्ये दिलेलं खत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्यापासून ते खत मिळून जाते. आणि खरा जो पिरियड आहे तुरीचा, शेवरावर सुटणे, फुल सुटणे, तलप पकडणे, शेंगा बनणे, हा जो 2-2.5 महिन्याचा पिरियड आहे, यावेळेस त्याला खत कमी पडते, अन्नद्रव्य कमी पडते. आणि नेमकं मंडळी त्याच पिरियडला धुळी, धुके, ढगाळी वातावरण ह्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे ते पिकाला ताकद कमी पडल्यामुळं पिकाचं आपलं नुकसान होते, पाहिजे असा माल पकडत नाही. म्हणून त्या पिरियडला शेवरावर जेव्हा दूध सुटते तेव्हा शक्यतो ठोकर यंत्रांना खत द्या आणि मागून पाणी, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्याला पाणी देऊन द्या. ज्यांची कोरडवाहूची शेती असेल त्यांनी होण्याच्या पिरियडला जेव्हा पाऊस आता जाते महालक्ष्मी वगैरे त्या पिरियडला, त्यावेळेस जरी एखादी खत देऊन दिलं तरी चालेल. खत देताना नत्रयुक्त खत जास्त देऊ नये, पोटॅशयुक्त खत द्या. कारण तुरीला नायट्रोजनच्या गाठी असतात मुळाला, त्याच्यामुळे वातावरणातून नायट्रोजन ते ओढून घेते. त्याच्यामुळं त्याला सूरजयुक्त आणि पोटॅशयुक्त, थोडं नायट्रोजन कमी असलेलं, म्हणजे जसं 8-21-21, 9-24-24, त्याच्यानंतर 10-26-26 म्हणजे नायट्रोजन कमी. जास्त नायट्रोजन असेल खत दिलं तर पुन्हा यायला जाते थोर, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं मी पहिल्यांदा 8-21-21 दिलं, दुसऱ्यांदा 9-24, नंतर पाणी दिलं. पाणी देताना तुरीला एक काळजी घ्यायची, पाणी देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तूर जेव्हा शेवरावर सुटते म्हणजे ऑक्टोबरचा शेवटचा हप्ता, त्या पिरियडला आपण पाणी द्यायचं. आणि मग ज्यावेळेस फुल दबते म्हणजे 75% फुल दबते त्यावेळेस दुसरं पाणी द्यायचं. याच्यामध्ये थोडी गडबड अशी होते की इकडे तुरीला फुल सुटणं चालू होते तेव्हा आपलं पाणी जाते, त्याच्यामुळे ते सुद्धा फुल गळते, ते व्हायला नको. आणि इकडे दुसरी जेव्हा आपण चलन पकडल्यावर पाणी देतो तर शेतकऱ्यांना बरंच वाटते की फुल तर दिसून राहिलं, मग फुल पूर्ण दबू देते आणि त्याच्यानंतर आपण पाणी देतो. तर त्यावेळेस काय होते की झाडाचा जो ओलावा आहे 70-75% शेंगा पकडेपर्यंत तो ओल पुरते आणि ते माल चांगला पकडतो. परंतु मग ओल कमी पडते तर वरचं जे 20-25% फुल आहे त्याच्यापैकी बरंचसं फुल गळून जाते. म्हणून 75%, 70-75% मग आता चलप दबलं, चलप पकडलं, फुल दबलेलं आहे आणि 20-25% आता फुल राहिलेलं आहे. अशा वेळेस आपण पाणी द्यायचं. पाणी देताना आपल्या जमिनीचा अंदाज घेऊन पाणी द्यायचं. आता जसं तुमच्या भागामध्ये भारी गाईच्या जमिनी आहे, बेडवर आपण तूर लागलेली आहे, तर बेडच्या दोन्ही साईडनं जर पाणी देतो म्हणलं चलप अवस्थेमध्ये तर पाणी जमिनीला जास्त होते, पुन्हा फुटवे काढते आणि तूर उशिरा वाढते, सोंगाला लेट जाते. तशा अवस्थेमध्ये आपण एक काम करायचं की सरळ एका दांड्यानं तुम्ही पाणी देऊ शकता जर चांगला उतार असेल तर. आणि उतार जर कमी असेल तर मग मला असं वाटतं थोडा त्रास होईल, तूर झाकून जाते शेत पूर्ण, त्रास होईल. पण करा, पूर्ण पाईप टाकत द्यायचे तुरीच्या तासाने आणि एक पाईप काढत आणायचं, म्हणजे मोजकं पाणी ड्रीप सारखं पाणी आपल्याला ते द्यायचं आहे. आणि ज्यांची हलकी मध्यम जमीन असेल, वाळसर जमीन असेल तर त्यांनी दोन्ही वेळ दांड्याने दिलं तरी चालते. याच्यानंतरचा एक विषय सांगतो पाणी देण्याची. कधी कधी आता आपल्या भागात एवढा विषय नाही आहे तो, पण कधी तुमच्या सोयऱ्या दाऱ्याच्या कोणाच्या हलक्या जमीन असेल त्यांना सांगा. बरेचदा तुरीला फुलावर पाणी देऊ नये असं म्हटलं जाते, कारण याच्यासाठी की ते पाणी जर आपण दिलं तर फुल डिस्टर्ब होते, फुल गळ जास्त होते, खूप लांब जाते, म्हणजे एकंदरीत डिस्टर्ब होऊन जाते. परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन वाळसर एकदम चुनखडी आहे, हलकी जमीन आहे, मध्यम मुरमाड आहे आणि पीक जर पाणी मागत आहे म्हणजे पिकाला तहान लागली, अशा अवस्थेमध्ये पीक सुख जर मानत असेल तर अशा अवस्थेत आपल्याला पाणी मुक्ती अवस्था कोणतीही नको, आपल्याला त्यावेळेस पाणी द्यायचं. अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करा. आता राहिला सगळ्यात मोठा विषय म्हणजे फवारणीचा. आपण सुरुवातीपासून सगळं केलं, एक एक झाड ठेवलं, कापणी केली, खतं दिले, व्यवस्थित पाण्याचं नियोजन केलं. पहिल्या फवारणी करताना बऱ्याचदा असं होते की आपण 15-20 दिवसांना बरेच शेतकरी फवारणी करतो आणि फवारणी तुरीवर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते पहिले अळी, आणि अळीसाठी मग आपण जे औषध वापरायचं ते वापरतो. परंतु मला असं वाटतं की तूर पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान धुळी, धोके आणि ढगाळ वातावरण याच्यामुळे तुरीचं खूप नुकसान होते, अतोनात नुकसान होते, फुलं आपला गळून जाते. जसं आता चण्याचं पीक ज्याचं आता फुलावर आहे किंवा ज्याच्या घाट्या पकडत असेल
हे जे 7-8 दिवसाचा जो विषय आहे, ढगाळ वातावरण आहे, तर अशा ह्याच्यामध्ये खूप नुकसान होते. म्हणून अशा पिरियडला जर चांगलं बुरशीनाशक, जे की माझ्या अनुभवाप्रमाणे नेटिव्ह घ्या किंवा प्रायझर घ्या, असं जर बुरशीनाशक आपण मारलं तर फुलाची गळती कमी. तसंच तुरीसाठी पहिला फवारणी जी आहे आपली, ते पहिली फवारणी साधं तुम्ही क्लोरोसायपर, कारण त्यावेळेस पानं गुंडाळणारी अळी असते, त्याच्यासाठी क्लोरोसायपर अधिक 12 एक्स्ट्रा 0, हे दोन घटक पहिल्या फवारणीत घ्यायचे. तिथून जेव्हा 15, 20, 25% तूर 15 दिवसांना फुलावर सुटते, त्यावेळेस मग मीडियम पैकी बुरशीनाशक जसं किल्ट वगैरे आहे, किंवा हेक्झाकोनाझोल वगैरे आहे, रोको वगैरे, हायब्रिड मिठाई, असं एक बुरशी प्रत्येक फवारणीत बुरशीनाशक ठेवायचं तूर जर चांगले पिकवायचे असेल तर ते एक बुरशीनाशक. त्याच्यासोबत अळीसाठी इमामॅक्टिन. नंतर मग गॅस पॉयझन वापरायचं नाही, चुकूनही नाही. पहिला फवारणी याच्या अगोदरचा आपला झाला की नंतर कोणतं म्हणजे प्रोफेनोसायपर पण नको, क्लोरोसायपर पण नको, किंवा कोणतं गॅस पॉयझन नको. ते याच्यासाठी की तुरी पिकाला फुलं भरपूर प्रमाणात येत असते आणि त्या फुलोरावर मधमाशा ह्या खूप आकर्षित होत असतात आणि त्या मधमाशा जेवढं जास्त ज्या शेतात राहील तेवढं परागीकरण चांगलं होऊन त्या पिकाला माल भरपूर लागते, जे मी अनुभवलेलं आहे. आणि गॅस पॉयझन ते मधमाशा मरतात, कमी होतात. पण इमामॅक्टिन इतकं सुंदर आणि स्वस्त मॉलिक्यूल आहे, मी माझ्या घरच्या शेतात 8-10 दिवसाच्या अंतराने इमामॅक्टिनच फवारलेलं आहे. पण बुरशीनाशक मात्र थोडे स्टँडर्ड घ्यायचे. मग दुसऱ्या फवारणी आपली झाली. तिसऱ्या फवारणीच्या 70-80% तो फुलावर सुटते, पिवळी पिवळी अळ्या येऊन जाते, त्यावेळेस मात्र एक वेळा नेटिव्ह तिथून 10-15 दिवसानं चौथ्या फवाऱ्यामध्ये ट्राय करा. असे जर तुम्ही 2 बुरशीनाशक घेतले तर कितीही जरी वातावरण बदल झाला, कितीही जरी काही झालं तरी अशा वातावरणामध्ये मात्र तूर पीक आपली तग धरते आणि तेवढा माल गळत नाही. शेवटी जमिनीची जी आपली ताकद असते आणि आपण जे व्यवस्थापन केलेलं असते, याच्यावरच आपल्या पिकाचं उत्पादन हे अवलंबून असते. परंतु धुरी आणि धोके हे म्हणजे आपल्या तुरीचे दुश्मन. किंवा त्यावेळेस जर पाऊस आला फुलावर तेव्हा सुद्धा उत्पादन कमी होते. यावर्षी मागील वर्षी माझ्या घरच्या शेतामध्ये अंकुरची 13-7 ही व्हेरायटी होती, अर्ली होती. सोयाबीनला नांदुरकर साहेब सोयाबीनला पर्याय म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो. खूप छान, म्हणजे गावाजवळ शेत होतं, गावातल्या पोराबायांना शेंगा नेऊ नये, जवळजवळ 8.5 क्विंटल मला एकरी तूर झाली होती. कारण 1 महिना अगोदर येते आपल्या तुरीपेक्षा. मग ते व्हिडिओ मी युट्यूबवर वगैरे टाकले, फेसबुकवर टाकले. आपल्या काही कोणत्या कंपनीचं देणं नाही, जे चांगलं आहे ते आपण बिनधास्तपणे सांगायचं. आणि लोकांना म्हटलं ही तूर चांगली आहे, बऱ्याच लोकांनी तूर लावली आणि दिवाळीमध्ये जो 24-25 तारखेला पाऊस आला, त्या पावसामध्ये तूर पिकाचं अतोनात नुकसान झालं. पण अशाही परिस्थितीमध्ये जे शेतकरी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यावेळेस काय झालं की पाणी गुंडाळणारे वेगळं अचानक गठ्यात वाढून गेलं त्या ढगाळ वातावरणामध्ये. तेव्हा ज्यांनी क्लोरोसायपर वगैरे चांगली वेळेवर पटकन फवारणी घेतली, चांगलं बुरशीनाशकाचे नियंत्रण केलं, त्यांना सुद्धा आता आमच्या गावात आष्टी आहे, तिथे सुनील सारटे म्हणून शेतकरी आहे, 7 क्विंटल एकरी तूर झाली. आणि बरेच ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला त्या ठिकाणचे बुलढाणा वगैरे अकोला साईडच्या शेतकऱ्यांचे मला फोन येतात की साहेब 8 क्विंटल 10 क्विंटल तूर झाली आणि त्याच्यावर गहू पण आता घेत आहे. शेवटी हा निसर्ग आहे, आपल्या हातात काहीच नाही. परंतु मला असं वाटतं की पिकाचं नियोजन करताना आपण आपल्या भागाची जमीन आणि वातावरण बघून कालावधी जो आहे त्या व्हेरायटीचा, त्या वाणाचा, याची आपण निवड करायला पाहिजे. जसं ढोबळ जर पाहायचं झालं मोठी तर एकदम लवकर येणारी 13-7 आहे, ज्याच्यावर गहू आपण घेऊ शकतो, परंतु पाणी पाहिजे नाही, पण ते आपल्या हातात नाही, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. त्याच्यानंतर एक दत्तक 48 गोल्ड आहे, ग्रीन गोल्डची 100 नंबर आहे. अशा ह्या 2 जाती. पुन्हा एक पंचगंगा म्हणून व्हेरायटी आहे, लवकर मध्यम कालावधीची, हे निवडू शकतो. त्याच्यानंतर या तुरीपेक्षा 8-10 दिवसांना उशिरा येणारे, 8 दिवसांना उशिरा येणारे चारू तूर, जे की आपल्या विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये 70-80% चारू तूर चालते, ते निवडू शकता. आणि ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल किंवा एकदम भारी काळीची जमीन असेल, त्यांनी जे माझ्या बाबांनी 6वी 100 एकरा म्हणून त्याला मी नाव दिलं. 4 वर्षाच्या अगोदर शेतामध्ये 2 झाडं दिसले होते, जे चांगले होते. या रेग्युलर तुरीपेक्षा 10 दिवस उशिरा ते आले होते. 5 दाण्याचं प्रमाण त्याच्यात जास्त होतं, जे नांदुरकर साहेबांनी इथं लावलेलं आहे 6वी. तर ते चांगली दिसलं. मग दुसऱ्या वर्षी मी त्या 2 झाडांचे झाडं वाढवले, बियाणं वाढवलं आणि नंतर तिसऱ्या वर्षी जो की मी कंपनीत काम केलेलं होतं त्याच्यामुळे मला अनुभव होता की हे वाण चांगलं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. धुई धुक्याला ते बळी पडलं नाही, तेवढे बाकी वाणे पडले.
राहण्याचं प्रमाण पण छान आहे, रोगराईला बळी नाही, मरला बळी नाही. म्हणून मग माझ्या मित्रमंडळीला मी वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डेमोच्या स्वरूपात त्यांना थोडं बियाणं दिलं, अर्धा 1-1 किलो. त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन ट्रायल बघितले, कारण मला याच्यामध्ये खूप आवड आहे पहिल्यापासून. जेव्हा ते सर्वेकडे चांगलं दिसलं त्यावेळेस मग यावर्षी या अंगामध्ये काही शेतकऱ्यांना दिलं आणि त्या सर्वच्या सर्व जवळजवळ 1500 शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1/100 हे बियाणे दिले गेलं आणि सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना उत्पादन खूप छान आलं. आता 10-15 दिवस झाले तुरी निघणं चालू आहे. कोणाला पाण्याखाली 12 क्विंटल 13 क्विंटल, काही शेतकऱ्यांना कोरडवाहूमध्ये 8 क्विंटल 9 क्विंटल. काल मी परवा दिवशी अमरावतीवरून जाऊन आलो, 11 क्विंटल कोरडवाहूमध्ये त्या ठिकाणी सावळीचं उत्पादन झालं आणि गावातलं जर पाहतो म्हटलं तर 5 क्विंटल 6 क्विंटल 7 क्विंटल असं उत्पादन ते होत होतं. तर ज्या शेतकऱ्यांची जमीन भारी काढायची आहे ते कोरडवाहूमध्ये लावू शकता, हलक्या जमिनीत नको, कारण रेग्युलर तुरीपेक्षा 10 ते 15 दिवस उशीर येते. आणि पाण्याची व्यवस्था असेल तर कोणी जमिनीमध्ये हे तुम्ही 1/11 हे वाण लावू शकता. याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे परेशान आहे तुरीमध्ये धुळी, धुके आणि मर रोग, ते मात्र या तुरीमध्ये मर रोगाचा प्रमाण दिसला नाही. तसंच एक महत्वाची गोष्ट, येताना मला रस्त्याने एक कुठंतरी वाघ पूर्ण शेत वाघ झालेला आहे अंजन सिंग घेऊन येताना. तर हा वाघ रोग सुद्धा 1500 शेतकऱ्यांपैकी एकाही शेतकऱ्याच्या शेतात एक झाड सुद्धा वाघ दिसलं नाही. त्याला सुद्धा हे वाघ रोगाला प्रतिकारक वाण असं म्हणावं लागेल. दुसरी, मर रोगाचा सुद्धा त्याच्या प्रमाणात इतका पाऊस आला. उस्मानाबादचे शेतकरी आहेत भास्कर बेशकराव म्हणून तुम्ही ग्रुपवर पाहिलं असेल, काल त्यांची तूर निघाली 10 क्विंटल एकरी तूर जाईल. 4 तास सोयाबीनचे होते, 2 तास 1/11 होते. आणि सोयाबीन त्यांना एकरी 8 क्विंटल झालं आणि एकरी 10 क्विंटल सोयाबीन झाली. त्यांनी सांगितलं की आमच्या मराठवाड्यामध्ये यावर्षी कधी नव्हे एवढा पाऊस झाला. उस्मानाबादचे शेतकरी आहेत, पण इतक्या पाण्यामध्ये ही तूर मात्र जळली नाही, तेवढं याच्यावर वर आली नाही आणि उत्पादन हे चांगलं झालं. म्हणून म्हणजे एकंदरीत वाणाची निवड करताना आपली जमीन, आपलं वातावरण, आपलं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं एकच वाण लावण्यापेक्षा मध्यम कालावधी आणि थोडा लेट कालावधी असं जर आपण लावलं तर या वातावरणामध्ये कमी जास्त जरी झालं तरी आपल्याला हमखास असं उत्पादन हे तूर पीक घेऊन जाते. तूर पिकाकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष देण्याचं कारण, जिव्हाळ्यात लक्ष देण्याचं कारण म्हणजे आज जर पाहतो म्हटलं आपल्या भारतामध्ये जर विचार करतो म्हटलं तर आपल्या भारतातली तूर हे आपल्या शेतकऱ्यांना पूर्णच नाही राहिली. आपण दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. बाहेर देशातून तूर आपल्याला आयात करावी लागते. म्हणून आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं, चांगलं उत्पादन घेतलं तर नक्कीच तूर पिकामध्ये आपण सशक्त आणि सक्षम राहू शकतो आणि 4 पैसे कमी खर्चात देऊ शकते. जसे की माझी एसआरटी आहे. मागील वर्षी सांगितलं तुम्हाला की सोयाबीनच्या बेडवर तूर लावली, तुरीचा बेड तसाच ठेवला, यावर्षी सोयाबीन लावली. आता यावर्षी नागोटे साहेब जो माझा मधातला बेड रिकामा आहे त्याच्यावर मी तणनाशक मारत गेलो. त्या ठिकाणी मी आता तूर लावणार आणि हे जे तुरीचं तास आहे ह्या बेडवर मात्र काहीच लावायचं नाही, पण तिथे मला तणाची शेती करायची आहे. मोहदरी साहेबांच्या शेतात जाऊन मी बघितलंय. मधातल्या बेडवर तण होऊ द्यायचं आणि डोंगरवर तण झाल्यानंतर ग्रास गटांना त्याला कापायचं. कापल्यानंतर काय होतं की त्याचं पालापाचोळा तिथं पडत जाते आणि तिथे त्याचं खत होते, पालापाचोळ्याचं खत होते आणि निसर्गाचा नियम आहे पीक कापलं की त्याचे मुळे सुद्धा वाढतात, फुटवे सुद्धा वाढतात. म्हणजे तिथं तणाची शेती त्या बेडवर करायची आणि इकडं तुरीचं ताज जे आहे तणामुक्त ठेवायचं तणनाशक मारून. म्हणजे पुढील वर्षी ते अधिक जोरदार, सशक्त, ताकदवान बेड बनेल, ते जागा ताकदवान बनेल आणि दरवर्षीपेक्षा आपलं उत्पादन तिथं जास्त येईल. तर मंडळी बोलण्यासारखं बरंच काही आहे. दिवसभर मी सांगत नाही, तुम्ही ऐकत जा. भविष्यामध्ये जर अजून काही माहिती लागली तर माझा मोबाईल नंबर आहे, तुमच्याकडे पेन कागद आहे, लिहून घ्या. 98 आपला 88 054 6 28 28 88 054 6 28 28 हा माझा मोबाईल नंबर आहे. सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान 88 054 6 28 28 सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान जर फोन केला तर मी पूर्ण फ्री राहतो. दिवसभर मग कामावर राहतात, फील्डवर राहते. बरेचदा कार्यक्रमाला जर कुठे गेलो, शूटिंग वगैरे चालू असेल, मोबाईल बंद राहते. तर कधीही काही शेतीबद्दल माहिती लागली बिंदास आपण फोन करू शकता. एसआरटी बद्दलची काळाची गरज आहे, बिंदास करा. जेव्हापासून मागच्या वर्षीपासून आम्ही एसआरटी केली, शून्य मशागत तंत्र, अजिबात म्हणजे त्रासच नाही, सुखा समाधानाचं जीवन आम्ही जगून राहिलेलो आहोत. पैसे पण छान होऊन राहिले. आज मला असं वाटतंय की माझ्या 12 एकर तूर संपूर्ण माडा आहे, संपूर्ण 1/11 आहे पाण्याची सोय असल्यामुळे. 12 एकर मध्ये
कमीत कमी मला असं वाटते की 130-140 क्विंटल तूर कुठेच नाही गेली. आणि जर योगायोगाने वातावरण चांगलं आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊ शकते, कारण 7/1 असल्यामुळे झाडाची संख्या खूप वाढलेली आहे. याच्यावर विचार करा, समजा 150 क्विंटल जरी तूर झाली तरी 10चा भाव तर जवळजवळ आता चाललाच आहे, 9 तर क्रॉस झालेच आहे. तर ते 15 लाखाचं उत्पादन हे 12 एकर मध्ये होऊ शकते. आणि मला असं वाटतं तूर पिकाला येऊन सुरुवातीपासून एसआरटी असल्यामुळे वाईचा खर्च नाही, डवऱ्याचा खर्च नाही, काहीच नाही. जमीन पण माझी एसआरटी असल्यामुळे सशक्त बनली. म्हणजे कशी की मी पावसाळ्यामध्ये डवरणीच केली नाही, कारण डवरणी केली आपण 4 बोटाची माती मोकरतो, पाऊस आला का माती वाहत जाते, ते एसआरटी मध्ये वाहत जात नाही. त्याच्यामुळे जमीन चांगली बनून राहिली, पैसे चांगले होऊन राहिले. आणि खर्च जर पाहतो म्हटलं ह्या शेतीमध्ये तुरीच्या 12 एकराचा मला असं वाटतं 2.5-3 लाखाच्या वर खर्च नाही पूर्ण ह्या 12 एकर मध्ये. तर विचार करा, भाव योगायोगाने चांगले जर आपल्याला भेटून राहिलेले आहे तर 11-12 लाख 10 लाख रुपये प्रॉफिट कोणत्या पिकामध्ये, ऊस पिकामध्ये सुद्धा आपल्याला मिळत नाही. तर मंडळी, या ठिकाणी नांदुरकर साहेबांनी मला बोलायला संधी दिली आणि आपण सर्वांनी माझे 4 शब्द सांगण्याचे ऐकले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.